बाप रे, आता गावाला जायचं म्हटलं की किती आगळा वेगळाच उत्साह असतो ना. त्यात मग आता मामाचं गाव म्हटलं की प्रत्येकाचं आवडीचं ठिकाण. पण मग यावेळेस आधी आम्ही चाललो आहोत आमच्या आत्याच्या गावी कोंडेजला. खरं तर पुणे स्टेशन वरून सिद्धेश्वर एक्सप्रेस ही 2:30च्या दरम्यान येणार होती, परंतु मग रात्री प्रवास करायला नको म्हणून मी थोडं आधीच म्हणजे लवकरच पुणे स्टेशनला येऊन बसली. आता मग ट्रेनला यायला तर खूप टाइम होता, मग मी विचार केला की लेडीज वेटिंग रूम मध्येच आपण वेट करूया. परंतु मग जेव्हा मी लेडीज वेटिंग रूम मध्ये एंट्री केली तेव्हा मला तिथे खूप अशी अस्वच्छता दिसली. मग काय, आता मग बाजूलाच एक जनरल वेटिंग रूम होता, तर मी तिथे जाऊन बसली. मग थोडा वेळ, मग तिथे चार्जेस असल्यामुळे तिथे जरा स्वच्छता होती. आता कसे तरी मला बसून बसूनच 3 तास काढायचे होते. झोपू पण शकत नव्हती, कारण मनामध्ये एक भीती होती की झोपून जर राहिली तर माझी ट्रेन नको निघून जायला. 3 तास ना जाता जात नव्हते, पण नशीब फायनली मग सिद्धेश्वर ट्रेन आली पुणे स्टेशनला. खरं तर ट्रेनही काही ऑन टाइम नव्हती, ट्रेनला यायला देखील उशीरच झाला होता. एकही क्षणाचा विलंब न करता मग अहो आले मला खाली घ्यायला. हे आमचे बाकीचे राजे महाराजे बघा, मुलगी एकटी स्टेशनवरून एवढ्या रात्रीच चढणार आहे, तर तिला घ्यायला उठावं तर बिंधा सर्व झोपून राहिले. 4 ते 4:30च्या दरम्यान मग जेऊर स्टेशन आलं. खरं तर गावी ना ट्रेन लवकर जर आली तर मग सकाळी सकाळी काय एसटी बसेस वगैरे चालू नसतात, त्याच्यामुळे मग घरापर्यंत पोहोचायला ना खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळेच मग पहाटे पहाटे आत्याचा मुलगा आम्हाला सर्वांना घ्यायला आला होता. शेजारचे जे काही आमचे रिलेटिव्ह आहेत ते सर्व आम्ही एकाच ट्रेन मध्ये होतो. मग स्टेशनला उतरल्यानंतर सर्व एकमेकांना भेटले, कारण प्रत्येक जण मग आपापल्या मार्गाने गावी जाणार होतं घरापर्यंत. निमित्तही तसंच होतं की कोंडेज गावची जत्रा होती आणि मग आमचं विशेष करून जाण्याचं कारण म्हणजे आत्याच्या नातवाचं बारसं देखील होतं. मग आत्याच्या मुलाने तोपर्यंत अर्ध्या पाहुण्यांना गाडीमध्ये घेऊन घरापर्यंत सोडवायला गेले. मग बाकीच्या आम्ही सर्वांनी पहाटे पहाटे मस्तपैकी गावच्या चहाचा आस्वाद घेतला. एक ट्रिप करून त्यानंतर मग तो आम्हा सर्वांना देखील घ्यायला आला. ते 20 मिनिटांमध्येच आम्ही आत्याच्या घरी पोहोचलो. तर किती महिन्यांनी आम्ही अशी गावची प्रसन्नदायी अशी पहाट पाहिली होती. गावच्या भैरवनाथाची जत्रा असल्यामुळे मग आत्याने पहाटे पहाटे दारामध्ये खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. दारामध्ये अशी सुंदर रेखाटलेली रांगोळी पाहून खूप छान आणि प्रसन्नदायी वाटलं. त्यानंतर मग आत्या आणि आत्याच्या सुना आरतीचे ताट वगैरे घेऊन भैरवनाथाच्या मंदिरामध्ये गेले पाया पडायला. आम्ही सर्व देखील फ्रेश होऊन थोड्या वेळाने मंदिरामध्ये जाणारच होतो. आणि आमचे हे दोघे राजे महाराजे बघा, रात्रभर झोपतात, दिवसभर झोपतात, सतत झोपाच काढतात. यांच्या झोपा काही संपत नाहीयेत. आम्ही सर्व देखील पटापट आवरून सर्वजण फ्रेश झाल्यानंतर मग भैरवनाथाच्या मंदिरामध्ये पाया पडायला गेलो. गावची छान अशी सुंदर छोटीशी जत्रा भरली होती. आता सकाळी गर्दी असते म्हणून मग आम्ही विचार केला की आपलं छान देवाचं दर्शन देखील होईल, मग आपण जाऊन येऊ. कारण मग रात्री जत्रा भरल्यानंतर भरपूर अशी गर्दी येते, मग नीट व्यवस्थित असं देवाचं दर्शन घेता आलंच नसतं. गर्दी नसल्यामुळे खूप छान आणि जवळून असं आमचं भैरवनाथाचं दर्शन झालं. चलो बाय.